नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA फर्स्ट इयरचा थर्ड पेपर जो आहे परिचय राजकीय संकल्पनांचा, या पेपरमध्ये मागच्या तासामध्ये आपण स्वातंत्र्य, समता, न्याय या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. निश्चितपणे आपल्या लक्षात आल्या असतील. तर आज आपण जॉन रॉल्स यांचा न्यायाचा सिद्धांत अभ्यासणार आहोत. जॉन रॉल्स हा अमेरिकेतील राज्यशास्त्रज्ञ आहे आणि 20व्या शतकामध्ये त्यांनी न्यायाबद्दलचा जो सिद्धांत मांडलेला आहे तो उदारमतवादी विचार परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो आणि म्हणून जॉन रॉल्स हा विचारवंत आपण लक्षात घेतला पाहिजे. जॉन रॉल्सनी हा जो न्यायाचा सिद्धांत मांडलेला आहे तो सन 1971ला त्यांनी ए थिअरी ऑफ जस्टिस हे पुस्तक लिहिलेलं आहे. थिअरी ऑफ जस्टिस. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी न्यायासंबंधीची जी मांडणी केलेली आहे, जस्टिस ॲज ए फेअरनेस असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे फेअरनेस म्हणजे सारतत्व असा त्याचा अर्थ होतो. आणि न्यायासंबंधीचं सारतत्व सांगत असताना जॉन रॉल्सनी न्यायाच्या सिद्धांताचं जे प्रतिपादन केलेलं आहे त्याची प्रमुख 3 तत्वे आहेत, ती आपण समजून घेतली पाहिजेत. अभ्यासाच्या मर्यादित चौकटीमध्ये अभ्यास करत असताना ही तत्त्व समजून घेणे क्रमप्राप्त ठरत असते. समकालीन उदारमतवादी चिंतनांतर्गत विकास विरुद्ध न्याय, जे प्रोग्रेस वर्सेस जस्टिस या विवादामध्ये हायकनी विकासाची बाजू घेऊन न्यायाची अवहेलना केली होती. याउलट जॉन रॉल्सने ए थिअरी ऑफ जस्टिस 1971 मध्ये जो ग्रंथ लिहिला त्या अंतर्गत हा विचार मांडला की चांगल्या समाजामध्ये अनेक सद्गुण असतात आणि त्यामध्ये न्यायाचे स्थान अग्रभागी असते. न्याय चांगल्या समाजाची अत्यावश्यक अट आहे, परंतु पर्यायी बाब नाही. एखाद्या समाजामध्ये न्यायाशिवाय इतर नैतिक गुणांची प्राथमिकता असू शकते, परंतु अन्यायपूर्ण समाज विशेष रूपाने टीकेस पात्र ठरत असतो. जे विचारवंत सामाजिक उन्नतीच्या कार्यामध्ये न्यायाच्या विचाराचा अडथळा येऊ देता कामा नये असे मानतात, ते समाजाला नैतिक ऱ्हासाकडे घेऊन जाण्याचा धोका पत्करत असतात. जॉन रॉल्स हा वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत मांडणारा विचारवंत आहे. जॉन रॉल्सने वितरणात्मक न्यायाच्या कल्पनेचा आधुनिक पुरस्कर्ता आहे. त्याने वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत मांडला. तो विविध सामाजिक मूल्यांमध्ये न्याय या मूल्याचा सर्वाधिक प्राधान्य देतो. रॉल्सच्या मते व्यक्तींच्या मध्ये गुणवत्तेच्या बाबतीत निसर्गदत्त आणि जन्मापासून आलेल्या पात्रता भिन्न असतात आणि त्यांच्याबाबत व्यक्तींमध्ये विषमता असते. मात्र अशा विषमतेचे नैतिकदृष्ट्या समर्थन करणे चूक ठरेल. ज्यांना निसर्गाने श्रेष्ठ आणि भरपूर क्षमता दिलेली आहे त्यांनाच सर्व गोष्टी भरपूर प्रमाणात मिळणे आणि ज्यांना अशा पात्रता कमी असतात त्यांना कमी मिळणे हे न्यायाचे वाटत असले तरी ते स्वेच्छाचारीपणाचे लक्षण आहे, स्वेच्छाचारीपणाचे कृत्य आहे. ज्यांना निसर्गतः कमी मिळाले त्यांना जास्त देऊन त्यांची उणीव भरून काढणे हे न्यायसंगत ठरेल. दुर्बलांचे निसर्गदत्त दौर्बल्य भरून काढण्याची ही प्रक्रिया आहे. रॉल्सच्या मते न्याय म्हणजे बक्षिसाचे नीतिशास्त्र नाही. न्याय हे बक्षिसाचे नीतिशास्त्र नसून न्यून्यपूर्तीचे न्यायशास्त्र आहे. ते काय आहे? न्यून्यपूर्तीचे न्यायशास्त्र आहे. त्याचा विचार रॉल्सनी केलेला आहे. बक्षिसाचे नीतिशास्त्र आणि न्यून्यपूर्तीचे न्यायशास्त्र यामधला फरक आपल्याला समजून घेता आला पाहिजे. रॉल्सनी त्याच्या संपूर्ण मांडणीमध्ये हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. रॉल्सने त्याचा विचार केवळ संकल्पनात्मक स्तरावरच ठेवलेला नसून त्याची कार्यात्मक स्तरालाही मांडणी केलेली आहे. न्यायाचे वितरण म्हणजे केवळ न्यायालयाच्या द्वारे नसून वस्तूच्या, सेवांच्या
वितरणाशी संबंधित आहे. अधिकार, स्वातंत्र्य, समता आणि संधी याचे तर या न्यायाच्या दृष्टिकोनातून वितरण व्हायलाच हवे. परंतु समाजातील संपत्ती आणि उत्पादन, वस्तू आणि विविध सेवा इतकेच नव्हे तर आत्मसन्मानाची साधने याचेही वितरण रॉल्स यात अंतर्भूत करतो. उपयुक्तवादांचे अधिकतमांचे अधिकतम सुख किंवा जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख हे जे सूत्र होतं, ही कल्पनाही त्याला सदोष वाटते, कारण तिच्यात केवळ काल्पनिक सुखाचाच विचार केलेला आहे. समाजातील वंचितांच्या इच्छा तशाच राहतात आणि हा दोष दूर करण्याचा प्रयत्न रॉल्सने आपल्या वितरणात्मक न्यायाच्या सिद्धांतामध्ये केल्याचा आपल्याला दिसून येतो. म्हणून कोणाच्या इच्छा न्याय्य आहेत हे न्यायाच्या निकषावर ठरवायला हवे. गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष तसेच विविध भिन्न वर्ग, जाती, धर्म हे लोक त्यांच्यात त्या आधारे भेदभाव करून वस्तू, सेवा, संपत्ती, अधिकार, स्वातंत्र्याचे वाटप न होता ज्यांना कमी आहे त्यांनाच योग्य वाटा मिळावा, वितरण सुधारणा करून त्याद्वारे समाजात न्याय निर्माण करण्याच्या दृष्टीने रॉल्सनी 3 तत्वे मांडलेली आहेत. समान स्वातंत्र्य हे त्याचं पहिलं तत्व आहे. इक्वल लिबर्टी, सर्वांना समान स्वातंत्र्य देणे, ते उपभोगण्यात अडथळे येणार नाहीत याची काळजी घेणे. रॉल्स न्यायाचा सिद्धांत मांडत असताना समान स्वातंत्र्य, इक्वल लिबर्टी हे तत्व स्पष्ट करून सांगतो. समान स्वातंत्र्यात समान राजकीय स्वातंत्र्य अभिप्रेत आहे. त्यांच्या मते प्रत्येक नागरिकास समान राजकीय स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. उदाहरणार्थ, प्रत्येकास मतदानाचा, निवडणूक लढविण्याचा समान राजकीय हक्क असला पाहिजे. कोणासही हा हक्क नाकारता येणार नाही, ही त्याची भूमिका आहे. त्यानंतर दुसरं तत्व त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आहे योग्य समता, म्हणजे फेअर इक्वॅलिटी. फेअर इक्वॅलिटीमध्ये त्यांनी ही मांडणी केलेली आहे की अधिकार, पदे व प्रतिष्ठा प्राप्त करण्याची सर्वांना योग्य आणि समान संधी प्राप्त करून देणे. म्हणजे अधिकाराची जी पदं आहेत किंवा प्रतिष्ठित पदं जी आहेत ती प्राप्त करण्याची सर्वांना योग्य आणि समान संधी प्राप्त करून देणे. रॉल्सच्या मते समता ही सकारात्मक असली पाहिजे, म्हणजे योग्य बाबतीत समता प्रस्थापित झाली पाहिजे असे अभिप्रेत आहे. जे योग्य आहे ते सत्य असते व जे सत्य असते ते न्यायी असते. हे सूत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. जे योग्य आहे ते सत्य आहे आणि जे सत्य आहे ते न्यायी आहे. आणि म्हणून याला त्यांनी योग्य समता, फेअर इक्वॅलिटी असं म्हटलेलं आहे. आणि हे जॉन रॉल्सचं सगळ्यात महत्त्वाचं दुसरं तत्व आहे. जॉन रॉल्सनी तिसरं तत्व सांगितलेलं आहे ते आहे डिस्ट्रीब्युशन जस्टिस, म्हणजे वितरणात्मक न्याय. प्राथमिक स्त्रोताचे न्याय वाटप म्हणजे वितरणात्मक न्याय होय. जे प्राथमिक स्त्रोत जे आहेत त्याचं न्याय वाटप झालं पाहिजे. म्हणजे उत्पन्नाची साधनच लोकांकडे नसतील तर त्यांच्यामध्ये जे साधनांचं वाटप विषम प्रमाणामध्ये असतील, समाजामध्ये विषमता कायम राहील. आणि म्हणून प्राथमिक स्त्रोतांचं न्याय वाटप हेच वितरणात्मक न्याय होय असं रॉल्सनी म्हटलेलं आहे. इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्रायमरी गुड्स असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. रॉल्स वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत मांडताना असे म्हणतो की वंचितांना जास्त लाभ मिळू शकेल अशी न्यायाची तत्त्वे स्वीकारणे रॉल्सला अभिप्रेत आहे. वितरणात्मक न्याय तेव्हाच निर्माण करता येईल जेव्हा स्पर्धात्मक बाजार व्यवस्था कायम ठेवली जाईल आणि शासन यंत्रणा कार्यक्षमपणे कार्य करून कायद्याची उत्तम रीतीने अंमलबजावणी करू शकेल. समाजात उपलब्ध असलेल्या संसाधनाचा महत्तम उपयोग करून उत्पादित संपत्ती, वस्तू आणि सेवा याचे सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून व्यापक प्रमाणात वितरण होईल तेव्हाच वितरणात्मक न्याय निर्माण होईल असे रॉल्सनी म्हटलेलं आहे. रॉल्स वरील सिद्धांताला, म्हणजे रॉल्सचा हा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताला जे महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्या सिद्धांतातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निसर्गाने जन्मसिद्ध क्षमता व योग्यता देण्यात त्यांच्या बाबतीत न्यूनता ठेवलेली आहे. त्यांना झुकते माप देणे न्यायसंगत ठरते हे होय. जे जन्मसिद्ध क्षमता आणि योग्यता देण्यात
त्यांच्या बाबतीत न्यूनता ठेवलेली आहे त्यांना झुकते माप देणे न्यायसंगत ठरेल असे रॉल्सने म्हटलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर या प्रश्नाचा समारोप करत असताना आपण तो लिहिला पाहिजे. सारांश किंवा निष्कर्ष समारोप अशा पद्धतीने लिहून आपण तो लिहिला पाहिजे. राजकीय प्रक्रियेच्या अध्ययनात प्रभुत्व, सत्ता, अधिसत्ता किंवा अधिमान्यता यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. त्यांचे आंतरसंबंधात्मक संबंध आहेत. राजकीय व्यवहाराच्या पातळीवर प्रभाव, सत्ता, अधिसत्ता, अधिमान्यता अभ्यासल्या जातात. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मोडलिक मानवी मूल्ये आहेत. ही कशी मूल्ये आहेत? मोडलिक मानवी मूल्ये आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीच्या यशातून ही मूल्ये निर्माण झाली व मानवी मूल्ये म्हणून विकसित होत आहेत. आधुनिक लोकशाहीत या मानवी मूल्यांचे महत्त्वाचे स्थान आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि म्हणून वितरणात्मक न्यायामध्ये जॉन रॉल्सने यावर अधिक महत्त्व दिलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. समजलं नाही पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ ऐकला पाहिजे. पुन्हा पुन्हा हे उत्तर वाचलं पाहिजे. कारण आता आपली परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणारी आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो, हा प्रश्न पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा एकदा लिहून काढा आणि मग परीक्षेला सामोरं जा. निश्चितपणे हा व्हिडिओ आपल्याला आवडेल. आपण हा व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या चॅनल नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा.